गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 72. बोला, काय कारण सांगितलं तुम्ही? देवेशने कडक आवाजात विचारत तिच्या डोळ्यात बघितलं तर गौरी अगदीच त्याच्या डोळ्यात हरवलीच होती. तिला तो काय बोलला, काय सांगतोय काहीच ऐकायला येत नव्हतं. आता अशा परिस्थितीत तिची हजेरी लागणं ठरलेलंच होतं. तिने इन्स्पेक्टर देवेश इनामदार यांच्या डोळ्यात हरवायचं धाडस जे केलं होतं, आता तिला थंडी जाणवत नव्हती. ती त्याच्या डोळ्यात इतकी हरवली होती, हिप्नोटाईज झाल्यासारखी बघतच होती. तिला एकटक आपल्याकडे बघताना बघून देवेशची चांगलीच सटकली होती. हिला डोळ्यात डोळे घालून बोलायला सांगितलं तर डोळ्यात हरवून जायची काय गरज? असं सगळ्यांनाच डोळ्यात हरवत राहणार आहे का ही? तो डोळ्यात आग ओकत तिच्या जवळ चालत आला. ती मात्र पापणी न हलवता त्याच्या विचारात हरवत त्याच्याचकडे बघत होती. त्याचे फीचर्स किती छान आहेत. नाक धारधार सरळ उभं, डोळे काळे पण त्यात जबरदस्त करारीपणा, भुवया दाट, भुवयांचा भाग थोडा वरती, कपाळाचा भाग थोडा तिरका, म्हणजे बघणारा पहिल्या फटक्यातच घाबरूनच जाणार. पिळदार शरीर जे तिला भुरळ घालत होतं. हॉट पर्सनॅलिटी जी तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराची होती. युनिफॉर्म एकदम फिट, त्याला शोभून दिसत होता. त्याची काम करण्याची पद्धत बघून ती खूपच इम्प्रेस झाली होती. म्हणूनच आता ती त्याच्या डोळ्यात हरवण्यापासून स्वतःला वाचवू शकली नव्हती. तो जवळ आला तरी तिला त्याचं भान नव्हतं. तिथेच असलेला दांडा त्याने हातात घेऊन तिथल्याच टेबलवर जोरात आपटला. तेव्हा गौरीला आपण कुठून तरी पडल्याचा भासच झाला. तिने जागेवरच किंचाळत जोरात उडी मारली. काय चाललंय तुमचं? इथे ह्यासाठी येता का? आपला सिनियर जरा चांगला दिसला की लगेच त्याला लाईन द्यायला तयार असता तुम्ही. असे किती मुलांना घुरत असतेस रोज? त्याच्या बोलण्यात राग, वेग आणि अजून काहीतरी होतं जे त्यालाही नक्की कळत नव्हतं. सॉरी सर, गौरी एवढंच बोलू शकली, कारण ती चुकली होती. तिला असं डोळ्यात हरवून बघायला नको होतं, पण तिला स्वतःलाच कळलं नव्हतं. पण आता घडून तर गेलं होतं. त्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस नव्हतं आता तिच्या. सॉरीच बोलू शकत होती ती फक्त. मॅडम, सॉरी बोलून काय होऊ शकतं? तुमची आजच ट्रान्सफर करायला सांगतो मी वरती. त्याचं बोलणं ऐकून तिचे पायच कापू लागले. सर, मी असं परत काहीच करणार नाही. आय एम रिअली सॉरी सर. प्लीज माझी ट्रान्सफर करायला नका सांगू तुम्ही. ती आता रडकुंडीला आली होती. एवढ्या लवकर तिला दुसरीकडे ट्रान्सफर वगैरे करून घ्यायची नव्हती. इथे सध्या तिला चांगलं काम करण्याची संधी होती. तिला इथे थोडेफार हवालदार ज्युनियर होते, म्हणजे तिच्या नंतर आले होते. म्हणून तिचे इथे वेगळंच एक वजन होतं, रिस्पेक्ट होता तिला. दुसरीकडे हे सर्व मिळणार नव्हतं, कारण तिकडे ती फक्त ज्युनियर हवालदार म्हणून जाणार होती. माझ्या स्टाफमध्ये मला असं घुरत राहिलेलं आवडत नाही. कोणी काम सोडून ही असली थेरं करत बसता तुम्ही. तो आपली मनात असलेली भडास तिच्यावर काढत होता. पण का त्याला राग येत होता? की अजून कुठली भावना होती जी या रागामागे लपवून पाहत होती? गौरीच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. खरं तर नव्हतं रडायचं तिला, पण तोच असं बोलायला सुरुवात झाल्यावर हृदयावर वार झाल्यासारखं वाटलं तिला.
आणि आपसुकच तिचे डोळे पाणावले. गेट आउट. तो असं म्हणाला म्हणून तिला खूपच वाईट वाटलं. सॉरी सर, ती पुन्हा म्हणाली आणि तशीच वळली की त्याने थांबवलं. स्टॉप. वाय आर यू क्राईंग? मी काही केलं का तुला? उलट तूच माझ्याकडे टक लावून बघत होतीस आणि वरून रडतेसही तूच. अशीच बाहेर गेलीस तर सगळ्यांना माझ्याविषयी गैरसमज होईल. बाहेर जाण्याआधी डोळे पुस. त्याने थोडं टेन्शन मध्ये येत कडक आवाजातच सांगितलं, कारण त्यालाही माहित होतं की आज तो ट्रॅक सोडून खूप जास्त बोलला होता तिला. एकदा लेट आल्याने किंवा 2 दिवस सुट्टी घेतल्याने काही बिघडणार नव्हतं, पण तरीही त्याला ती डिपार्टमेंटला यायला हवी होती. तो स्वतः तिला बघितल्याशिवाय चलबिचल झाला होता. एखाद्या व्यक्तीचा इतका इम्पॅक्ट आपल्यावर पडू शकतो ह्याचंच राहून राहून त्याला आश्चर्य वाटत होतं. ती जायला वळलीच होती की त्याने तिला पुन्हा थांबवलं. वन मोर थिंग. अभिकडून पेपर घेऊन केबिन मध्ये ये. देवेश आता थोडा सॉफ्ट आवाजात बोलत होता. यावेळी ती काही न बोलता मान हलवून निघाली. थोडा सर्किट आणि थोडा प्रेमळ असा भासला तो तिला. पुन्हा डोळ्यात हरवायच्या आत तिला बाहेर जायला हवं होतं. ती गेली. ती तडक वॉशरूम मध्येच गेली. तिथे तोंडावर पाणी मारून तिने स्वतःला सावरलं, कारण जास्त प्रमाणात भावनांची उलथापालथ झाली होती. स्वतःला स्थिर होणं गरजेचं होतं. तोंड धुताना तिने आपला चेहरा पाहिला. रडल्यामुळे डोळे किंचित लाल दिसत होते व पापण्या सुजल्या होत्या. क्वचित रडायची ती. कधीतरी स्वतः रडली तर, पण आज तिला तिच्याच आवडत्या व्यक्तीने विचार न करता ओरडली होती. नक्की काय एवढा राग आला काहीच कळलं नव्हतं तिला. सुट्टी कोणी सारखी सारखी घेत असेल तर ठीक आहे, ओरडलं पाहिजे त्याला. पण मी तर जवळजवळ 6 महिन्यांनी सुट्टी घेतली आहे. ते कालचा दिवस, आज काही घेऊच दिली नाही सुट्टी. ती विचार करत आरशात बघत होती. तिला आठवलं तिला ऑफिसमध्ये पेपर घेऊन बोलावलं होतं. तिने स्वतःच्या चेहऱ्याला थोडं टचअप करून बाहेर आली. गेलं पाहिजे, नाहीतर उगाच जे तोंडाला येईल ते बोलते, खडूस कुठले. ती मनात विचार करत वॉशरूम मधून बाहेर आली. आता बऱ्यापैकी चेहरा चांगला दिसत होता. ती आपल्या डेस्क जवळ आली तसा अभि लगेच तिच्याकडे आला. गौरी मॅडम, सर ओरडले का? अभिने तिला काळजीत विचारलं. हो, आणि हे पेपर घेऊन मला बोलावले, सो तू मला ते पेपर दे, असं म्हणत त्याच्या हातातले पेपर घ्यायला तिने हात पुढे केला. पण अभिने पेपर दिले नाही. अरे अभि, खरंच सांगते, नाहीतर तुला आणि मला दोघांना ओरडा बसेल. तसं अभिने पेपर तिला दिले. पेपर आणि पेन हातात घेऊन ती केबिन मध्ये आली. वेजची झोप पूर्ण झाली तसा तो फ्रेश होऊन संध्याच्या रूम मध्ये गेला. त्याला बाळाला बघायची ओढ लागली होती. तो आत गेला तेव्हा संध्या आणि बाळ दोघंही शांत झोपले होते. मग वेदने कोणालाच उठवलं नाही. हळूच आपल्या पिल्लाला वाकून बघत तो बाहेर आला.
संध्याचा निरागस चेहरा आठवून तो गालात हसत किचन मध्ये गेला. एक ग्लास पाणी पिलं त्याने. सुलभाला जेवण तयार असेल तर वाढायला सांगितलं. आई, मला भूक लागली आहे, खायला काही असेल तर द्याल का? वेदने सुलभाला विचारलं. हो, सूप बनवलं आहे संध्यासाठी, थोडं तुम्हाला देऊ का? सुलभाने त्याला विचारलं. वेद हा बोलला तसं वाटी घेऊन त्याला सूप दिलं त्याने. तो बाहेर टेबलवर बसत ते सूप पित होता. इतक्यात बाळाच्या रडण्याचा आवाज आला. तो पटकन उठून बाळाला बघायला गेला. बघितलं तर संध्या उठली होती. बाळाला आपल्या मांडीवर घेत होती. वेद पटकन उठल्यामुळे त्याला पोटात दुखू लागलं. त्याच्या गोळ्या होत्या, त्यातली पेन किलर त्याने घेतली. त्याला आत्ता कुठे बरं वाटत होतं आणि रूम मध्ये तसाच आराम करायला निघून गेला. त्याला टेन्शन आलं होतं. आता पुन्हा जर डॉक्टरकडे जावं लागलं तर काय करायचं? त्याला मनात थोडी धाकधूक होती. पण आज तो काही हॉस्पिटलमध्ये जाणार नव्हता. थोड्या वेळाने त्याला जाग आली. त्याला भूक लागली होती. जेवण तयार झालं होतं. वेदच्या तोंडाला पाणी सुटलं होतं वासाने नुसतं. तो उठून आता किचनकडे गेला. सुलभा सगळ्यांना वाढण्यासाठी तयारी करत होत्या. वेदला ते एकट्याच सर्व करत होत्या, तर आपण काहीतरी मदत करावी असं वाटलं. आई, मी काय मदत करू तुम्हाला? वेदने विचारलं. पाणी घे सर्वांना आणि हे एक एक ताट नेऊन दे, सुलभाने वेदला सांगितलं. तसा वेद कामाला लागला. त्याने पाणी नेऊन बाहेर ठेवलं. वेदांगला जेवायला दिलं. छकुलीला जेवायला दिलं. संध्याचं ताट वाढलं सुलभाने, ते नेऊन दिलं. आता स्वतःला घेतलं आणि तो जेवायला बाहेर हॉलमध्ये आला. सुलभा, आपला जावई खरंच चांगला आहे असं मनात म्हणाली. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही कमेंट करायला विसरू नका. कमेंट केला तर मलाही वाचायला आवडतं आणि अजून छान लिहायला वेगळाच हुरूप येईल. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. निरनिराळ्या कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.